नमस्कार, द्वारकामाई किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत मस्त मार्केटपेक्षाही चांगल्या क्वालिटीचे घरच्या घरी मनुके। तर हे मनुके कसे तयार करायचे तर यासाठी घेतलेले आहेत आपण अर्धा किलो द्राक्ष। आणि हे द्राक्ष घेत असताना खूप अशी कच्ची द्राक्ष घ्यायची नाही, म्हणजे त्याचा कलर हिरवा असतो अशी द्राक्ष घ्यायची नाही। तर अशा प्रकारचे आपल्याला द्राक्ष घ्यायचे आहे, जशी मी आता घेतलेली आहेत तशी। तर आता हे द्राक्ष आपण तोडून घेऊया। आणि खूप जास्त खराब असलेले पण द्राक्ष आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे नाहीत। काही खराब असलेले द्राक्ष असेल तर ते काढून टाकायचे आहेत, किंवा जास्त डाग पडलेले पण द्राक्ष इथे आपल्याला घ्यायचे नाहीत। तर इथे सर्व द्राक्ष मी तोडून घेतलेले आहेत। आता हे द्राक्ष आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। इथे हलक्या हाताने आपल्याला द्राक्ष स्वच्छ चोळून धुवायचे आहेत, म्हणजे त्यावरचा काही धूळ कचरा असतो ते निघून जाते। तर इथे बघा आपण स्वच्छ द्राक्ष धुवून घेतलेले आहेत। आता हे जे घाण पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे, आणि अजून एकदा यामध्ये पाणी टाकून आपण द्राक्ष धुवून घेतलेले आहेत। आता हे द्राक्ष आपल्याला एका चाळणीवरती काढून घेऊया, म्हणजे यामधलं पाणी काढून टाकायचं आहे। आता ही द्राक्ष आपल्याला वाफवून घ्यायचे, त्यासाठी मी घेतलेली आहे ते इडलीची प्लेट, आणि त्याचसोबत घेतलेली आहे अशी जाळीची प्लेट। तर हे दोन्ही नसेल तुमच्याकडे तर अशी आपली वड्या उकडायची चाळणी असते, त्यावरती ठेवून देखील तुम्ही आपले द्राक्ष वाफवून घेऊ शकता, किंवा हे दोन्ही तिन्ही काहीच नसेल तरी तुम्ही पातेल्यावरती कापड बांधून त्यावरती द्राक्ष वाफवून घेतली तरीसुद्धा चालेल। तर इथे आपण हे इडली पात्रामध्ये आता द्राक्ष थोडे थोडे अशा प्रकारे ठेवून घेऊया। बऱ्याचदा पाण्यामध्ये द्राक्ष उकळून नंतर त्याचे मनुके बनवतात, पण जेव्हा द्राक्ष पाण्यामध्ये उकळले जातात त्यावेळेस त्या पाण्यासोबत द्राक्षामधला गोडवा देखील जातो। त्यामुळे अशा प्रकारे वाफवून घेतल्यामुळे द्राक्षामधला गोडवा टिकून राहतो, आणि जे मनुके बनतात ते सुद्धा छान असे गोडसर तयार होतात। त्यामुळे आपण द्राक्ष ते वाफवून घेणार आहोत। आता या दोन्ही प्लेटमध्ये आपण द्राक्ष ठेवून घेतलेले आहेत, हे आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे, आणि आता यावरती आपण हे प्लेट ठेवून देऊया। आता दोन्ही प्लेट कढईमध्ये ठेवून झाल्यावर त्यावरती झाकण ठेवायचं आहे, आणि हे द्राक्ष आपल्याला 6 ते 7 मिनिट उकडून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, आणि कढईमधली वाफ बाहेर जाणार नाही अशा प्रकारे घट्ट याचं झाकण लावायचं आहे। तर इथे 6 ते 7 मिनिट झालेले आहेत। आपण गॅस बंद केलेला आहे, आणि याचं कढईचं झाकण खोलून बघू शकता तुम्ही। द्राक्ष पहिले आपण ठेवले होते त्यावेळेस त्याचा रंग हिरवा होता, आणि आता पिवळसर झालेला आहे। तर असे द्राक्ष होईपर्यंतच आपल्याला उकडून घ्यायचे। तर एक द्राक्ष मी तुम्हाला दाखवते बघा, अशा प्रकारे उकडून घ्यायचे आहे। खूप जास्त याला क्रॅक नाही गेले पाहिजे, अशीच आपल्याला हे उकडून घ्यायचे। आणि इथे आपण गॅस बंद केलेला आहे, आणि आता आपण हे दोन्ही प्लेट साईडला काढून घेऊया। आता हे उकडलेले द्राक्ष आपल्याला सुकवून घ्यायचे, तर त्यासाठी मी टेरेसवरती एक कॉटनचं कापड अंथरून घेतलेलं आहे, आणि त्यावरती अशा प्रकारे आता हे द्राक्ष पसरून टाकलेले आहे। म्हणजे जवळजवळ द्राक्ष न टाकता अशा प्रकारे सुट्टी सुट्टी टाकायचे, म्हणजे मनुके ते एकमेकांना चिटकत नाहीत। आणि ही द्राक्ष सुकवत असताना प्लास्टिकवरती न सुकवता एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती सुकवायचे आहे, कारण का द्राक्षामध्ये थोडंसं काही पाणी असतं, ते कापड असं शोषून घेतं, त्यामुळे मनुके लवकर असे सुकले जातात। जर तुम्ही प्लास्टिकवरती हे सुकवले तर ते लवकर पाणी त्याचं सुकत नाही, आणि मनुके लवकर बनत नाहीत। त्यामुळे मनुके हे आपल्याला कॉटनच्या कपड्यावरतीच सुकवून घ्यायचे आहेत। तर हे बघा, अशा प्रकारे आपण अगदी सुट्टे सुट्टे असे द्राक्ष हे टाकून घेतलेले आहेत, म्हणजे ते मनुके एकमेकांना चिटकणार नाहीत। आता हे द्राक्ष आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे। जर सावलीमध्ये सुकवत असाल तर 3 ते 4 दिवस लागू शकतात, पण उन्हामध्ये ते लवकर सुकले जातात। तर इथे बघू शकता तुम्ही 2 दिवस मी उन्हामध्ये हे द्राक्ष सुकवून घेतल्यानंतर इथे आपले मनुके तयार झालेले आहेत। आणि बघू शकता तुम्ही मस्त असे अगदी फ्रेश असे मनुके तयार झालेले आहेत। तर अगदी मार्केटपेक्षा देखील स्वच्छ आणि मस्त एकदम फ्रेश असे मनुके तयार झालेले आहेत। तर असे मनुके बनवून तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता। आता द्राक्षांचं सीझन चालू आहे, आणि द्राक्ष खूप स्वस्त मिळत आहेत, आणि आता उन्हाळा पण चालू आहे, त्यामुळे अशा प्रकारे द्राक्षांचे मनुके करायला पण खूप जास्त वेळ लागणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही द्राक्षांचे मनुके नक्की करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर भेटूया असेच एका छान अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।